चवीला भन्नाट आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असलेली आज बनवते मी पौष्टिक आणि घरगुती अशी मस्तपैकी शेवग्याच्या पानांची भाजी। हॅलो फॅमिली, कसे आहेत मग? मज्जेत ना? तर इथे मी सर्वप्रथम भाजी मस्तपैकी अशी पानं त्याची काढून घेतलेली आहेत, शेवग्याची पाने। आणि एकीकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवून कांदा एक मोठा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे। तसेच मला जास्त तिखट पाहिजे आहे म्हणून मी थोडीशी जास्त मिरची घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट बनवू शकता। तसेच 2 चमचे तेल घालून मी थोडंसं जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे आणि कांदा आणि मिरची एकसोबतच लालसर अशी परतवून घ्यायची आहे। कांदा आणि मिरची लालसर परतेपर्यंत मी लगेच लसूण एकीकडे सोलून तो बारीक वाटून घेतलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे। लसूण कांदा मिरची छानपैकी अशी परतून घेऊन त्याच्यामध्ये मी शेवग्याची पाने आणि तसेच मी मसुराची डाळ इथे वापरलेली आहे भाजीसाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ देखील वापरू शकता। तसेच आता चवीनुसार मीठ आणि 1 चमचा असं मी शेंगदाण्याचं कूट इथे वापरलेलं आहे भाजीसाठी। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ओलं खोबरं देखील शेंगदाण्याच्या कूटऐवजी ओलं खोबरं देखील वापरू शकता। आणि मस्तपैकी भाजी इथे मी एकीकडे परतवून ठेवलेली आहे गॅसवरती। आणि तोंडी लावायला मी थोडासा आमरस मला प्यायचा होता, मग मी तो बनवत आहे। आणि भाकरी ज्वारीच्या मस्तपैकी सर्व जेवण बनवून घेतलेलं आहे। भाजीमध्ये मी सर्व साहित्य ॲड करून फक्त 5च मिनटं भाजी वाफवून घेतलेली आहे, पाणी न घालता। तुम्हाला जरा मऊ भाजी आणि डाळ ही थोडीशी मऊ शिजवायची असेल तर तुम्ही 10 मिनटं वाफवून घ्या, कारण मला थोडीशी भाजी आणि डाळ देखील अरदकच्चीच आवडते, म्हणून मी 5च मिनटं भाजी वाफवून चांगली परतवून घेऊन 5च मिनटं वाफवून घेतलेली आहे। शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर असं आयरन, कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतात। तसेच ही भाजी शरीराची ताकद वाढवते, रक्त वाढवायला देखील मदत करते आणि शरीराची इम्युनिटी देखील मजबूत करते। तसेच केसांसाठी, त्वचेसाठी आणि हाडांसाठी ही शेवग्याची पानं खूप उपयोगी मानली जातात। गावाकडे मस्तपैकी अशी मी साधी अशी भाजी बनवत असते, तसेच मग मी आजही इथे माझ्या इथे बनवलेली आहे। चला तर मग फॅमिली या जेवायला। आणि जेवायला घेतल्यावरच एकीकडे बहीणही आलेली होती अशीच भेटायला मला, मग तिच्यासाठीही पटकन मी जेवायला दिलेलं आहे। चला तर मग फॅमिली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय, टेक केअर।